मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज पुन्हा आपण एका स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस करणार आणि त्या स्टॉकचं नाव आहे HDFC बँक। तुम्हाला सर्वांना माहिती आहे HDFC या स्टॉकमध्ये काय होते, सेलिंग होते। FI ने पण जास्त प्रमाणामध्ये या स्टॉकमध्ये सेलिंग केलेली आहे। मग आत्ताची ही लेवल आपल्यासाठी चांगली संधी असू शकते का? कोणत्या लेवलला आपली स्टॉकमध्ये बाईंग व्हायला पाहिजे? जर आपण या ठिकाणी बाय केलं तर किती टार्गेट आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं, किंवा कोणता महत्त्वाचा सपोर्ट असणार, तो सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर HDFC बँकेमध्ये पुन्हा सेलिंग येऊ शकते। त्या सर्व गोष्टींचे ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं त्यावरती पण तुम्ही क्लिक करायचं आहे, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार। त्यामुळे त्या बेल आयकॉनला पण नक्की तुम्ही हिट करून घ्यायचं आहे। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज आपण जो निवडलेला स्टॉक आहे त्याचं नाव आहे HDFC बँक। आता हा स्टॉक तर सर्वांना माहीत आहे आणि आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये सर्वात जास्त मार्केट कॅप असलेली कंपनी जर म्हटली तर ती HDFC बँक। तर हा स्टॉक निवडण्याचं कारण काय? हे बघा, ज्या आपण स्टॉकचं मी ॲनालिसिस करत असतो, असं नाही की व्हिडिओला बघून तुम्ही लगेच बाईंग करायची। मी कोणालाही सांगत नाही की तुम्ही या स्टॉकला या ठिकाणी बाय करा। ज्या टेक्निकल लेवल असतात महत्त्वाच्या त्या मी तुम्हाला सांगत असतो। बहुतेक जण असं पण म्हणतात की तुम्ही सांगितलं होतं या ठिकाणी स्टॉक सपोर्ट घेऊ शकतो, पण तो खाली गेला। हे बघा जे पण आपण टेक्निकल ॲनालिसिस करत असतो, ठीक आहे, 100% स्टॉक तिथे सपोर्ट घेईल, वरती जाईल असं पण काही नसतं। आणि पूर्ण मार्केट जर तुम्ही बघितलं, आणि स्टॉक मार्केट असं असतं त्यामध्ये 100% अंदाज कोणी बांधू शकत नाही। एखादी व्यक्ती म्हटली की नाही इथून तो वरतीच जायला पाहिजे, वरती गेलाच पाहिजे, 100% सांगतो मी, तर ते होऊ शकत नाही। आपण फक्त एक अनुमान लावू शकतो। तर कोणाचा काही गैरसमज होत असेल या ठिकाणी की स्टॉक इथून वरती जायला पाहिजे होता, तो खाली गेला, तर तो गैरसमज तुम्ही काढून टाकायचा डोक्यातून। समजलं? स्टॉक मार्केटमध्ये 100% अंदाज कोणी बांधू शकत नाही। आपण काही टेक्निकल लेवल बघत असतो, सपोर्ट रेजिस्टन्स बघत असतो, त्यावरून एक अनुमान लावत असतो, ट्रेंडला बघत असतो। समजलं? तर आपण निवडलेला स्टॉक आहे HDFC बँक। आता सर्वांना माहिती आहे की आपलं मार्केट जे खाली आलं, म्हणजे जे मार्केटमध्ये करेक्शन झालेलं होतं, ते जवळजवळ ह्या HDFC बँकेमुळेच झालेलं होतं। कारण की दोन्ही इंडायसेस बघा, एक तर निफ्टी आणि त्यानंतर निफ्टी बँक, या दोन्ही इंडायसेसमध्ये सर्वात जास्त वेटेज जर म्हटलं तर ते HDFC बँकेचं। मग आता HDFC बँकेचं जास्त वेटेज जर म्हटलं आणि हाच स्टॉक जर तुटला ज्याचं वेटेजच जास्त आहे इंडेक्समध्ये, तर तो इंडेक्स खाली येणारच। पॉईंटचं कंट्रीब्युशन जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी मग HDFC बँकेचं जास्त होत असतं। आता एकाच दिवसाला निफ्टी बँक इंडेक्स 2000 पॉईंटने खाली आलेला होता। आता त्या दिवशी काय झालेलं होतं, या 2000 पॉईंटमध्ये 1500 पॉईंटचं कंट्रीब्युशन जे होतं ते फक्त HDFC बँकेचं होतं। ठीक आहे, किती? 1500 पॉईंटचं कंट्रीब्युशन फक्त HDFC बँकेचं होतं। हा अभ्यास असतो। काही जण म्हणतात ना की याच्यात काय अभ्यास आला, हा अभ्यास असतो। याचं कॅल्क्युलेशन केलं जात असतं की HDFC बँक ही एक HDFC बँक आहे, हिचं वेटेज एका इंडेक्समध्ये 33% आहे। मग जर तो इंडेक्स इतक्या टक्क्यांनी खाली येतो, इतक्या पॉईंटने खाली येतोय, तर त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ओळखायचं असतं की त्या इंडेक्समध्ये या पॉईंटचे किती कंट्रीब्युशन झालं, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल। आणि कॅल्क्युलेट असंच नाही होऊ शकत ना, कॅल्क्युलेशन असंच नाही होऊ शकत, त्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला शिकावंच लागेल की हे पॉईंटचे कॅल्क्युलेशन कसं केलं जात असतं, हे तर तुम्हाला शिकावं लागेल। असंच तर होणार नाही ते, समजलं? त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अभ्यास येणारच, अभ्यास तुम्हाला करावाच लागणार। समजलं? मग या दोन्ही इंडायसेसमध्ये वेटेज जे आहे HDFC बँकेचं जास्त आहे। आता त्यांचे रिझल्ट पण आलेले होते। हे बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला ही गोष्ट सांगत असतो की फंडामेंटल खूप मोठे असतात। फंडामेंटलचा जर तुम्ही अभ्यास करायला गेला, तुमचे काही वर्ष यामध्ये जाऊ शकतात। एक शब्द जर पकडला तर त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी 1-1.5 तास जाऊ शकतो। याचा खूप मोठा अभ्यास असतो। बहुतेक जण फक्त PE बघतात, प्राईज अर्निंग रेशो, फक्त PE बघून स्टॉकला बाय केलं जात नाही, हे समजून घ्यायचं आहे तुम्ही। फक्त PE बघून स्टॉकला बाय केलं जात नाही। काही जण म्हणतात ना की एखादा स्टॉक आहे त्याचा PE आता 35 ते 40 पर्यंत गेलेला आहे, मग या स्टॉकला बाय करायला नको। पण तो स्टॉक रिटर्न देतो, जास्त रिटर्न देत असतो। का देत असतो? तशी पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, त्या कंपनीचा बिझनेस असतो तसा। ठीक आहे, दिवसेंदिवस आपण बघतो त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये पण वाढ होत जाते, प्रॉफिटमध्ये पण वाढ होते, सेल्समध्ये वाढ, सर्व गोष्टींमध्ये वाढ होते।
मग त्या ठिकाणी आपण कसं कमजोर समजायचं त्याला? ठीक आहे, तो कंटिन्युअसली वाढतच जाणार. मग तुम्ही जर 15-20 पी असणारे स्टॉक बाय करायला लागले पण ते रिटर्नच देत नाही तुम्हाला, फायदा काय त्याचा? त्यामुळे फक्त पी बघून कधी स्टॉकला बाय करायचं नसतं. खूप बारकावे असतात त्यामध्ये. जर तुम्ही फंडामेंटलमध्ये शिरले तर खूप बारकावे असतात. ठीक आहे, स्टॉकचा EPS असतो, अर्निंग पर शेअर असते. ठीक आहे, EBIT असतं त्याचं, त्यानंतर रेव्हेन्यू असतं, प्रॉफिट असतं, कंपनी लॉस मेकिंग आहे का, सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. फक्त पीला बघून तुम्ही स्टॉकला बाय नाही करू शकत. आता ही गोष्ट पण काही जणांना अपोजिट वाटेल की पी तर आपण बघितला पाहिजे. मी कुठे नाही म्हणतोय, बघितला पाहिजे. फक्त पीला बघून तुम्ही स्टॉकला बाय नाही करू शकत. एकच गोष्ट नसते. फंडामेंटलचा अभ्यास जो असतो ना खूप मोठा असतो. समजलं? या गोष्टी समजून घेत चला. काही जण ताबडतोब अपोजिट जात असतात. बोलण्याचं उशीर आहे, ताबडतोब अपोजिट जात असतात. त्यामुळे काही गोष्टींना समजून घेत चला. हा खूप डीपली असतो अभ्यास. कोणाचाच नसतो एवढा डीपली अभ्यास, समजून घ्या तुम्ही. पण ही HDFC बँक जर म्हटली या ठिकाणी तर ती चांगली, फंडामेंटली पण चांगली कंपनी आहे. भविष्यामध्ये जर तुम्ही या स्टॉकला बाय करून होल्ड केलं तर रिटर्न पण याच्यामध्ये चांगले बनतील. समजलं? लार्ज कॅप स्टॉक आहे, रिस्क थोडी कमी असेल तुम्हाला या ठिकाणी आणि भविष्यामध्ये चांगला पैसा तुमचा या स्टॉकमध्ये बनवू शकतो. मग आता जर मला या स्टॉकला बाय करायचं आहे, आपण कोणत्या गोष्टी बघतो की मला रिटर्न मिळतील का, कोणत्या लेवलला मी याला बाय केलं पाहिजे, हे आपण बघत असतो, त्याचा ट्रेंड बघत असतो. आता आपल्याला टॉपपासून दिसतंय की स्टॉकमध्ये कंटिन्युअसली सेलिंग येते. मग आता आपण म्हणतो ना की खाली येणारा स्टॉक जो असतो आपण त्याला बाय करायचं नसतं, कारण की तो खाली किती जाईल हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण त्यामध्ये जायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या फंडामेंटली चांगल्या कंपन्या असतात त्यांचं आपण ॲक्युम्युलेशन करू शकतो. ॲक्युम्युलेशन म्हणजे काय? जर तुम्हाला 100 क्वांटिटी बाय करायची असतील तर आपण पूर्ण 100 क्वांटिटी या ठिकाणी बाय करणार नाही. थोड्या क्वांटिटी, मला वाटतंय की हा स्टॉक एका सपोर्टला आलेला आहे, डिमांड झोनजवळ आलेला आहे, मी 20 क्वांटिटी यामध्ये बाय करून ठेवतो. समजा मला जर पुन्हा डिस्काउंटमध्ये मिळाला तर मी पुन्हा 20 क्वांटिटी त्यामध्ये ॲड करेल किंवा 30 क्वांटिटी त्यामध्ये ॲड करेल. ही तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि त्याच्यानुसारच काम करायचं असतं स्टॉक मार्केटमध्ये. असं नाही की तुमच्याजवळ 2 लाख रुपयांची रक्कम आहे आणि स्टॉक मला बॉटमला मी पूर्ण काय केलं, 2 लाख रुपयांची शेअर खरेदी केले. ही चुकी ठरते. एकाच वेळेला पैसा कधी लावायचा नसतो, कारण की पडणारा जो स्टॉक असतो खाली किती जाईल कोणाला माहीत नसतं. समजलं? आणि आत्ताच्या वेळेला स्टॉकची लेवल जर आपण बघितली, स्टॉक क्लोज झालेला आहे आजच्या दिवशी 1480 वरती आणि जेव्हा स्टॉकने इथून रिव्हर्सल दिला होता ह्याच ठिकाणी स्टॉकने बॉटम बनवला होता. इथेच स्टॉकने सपोर्ट घेतलेला होता. 1460ची लेवल होती बघा. हा स्टॉकचा काय होता? सपोर्ट. बरोबर आहे. आणि ह्याच लेवलवरती आपल्याला आता 2-3 ट्रेडिंग सेशन झाले, स्टॉक थांबताना दिसतोय. म्हणजे 4 ट्रेडिंग सेशन. एक ट्रेडिंग सेशन मोठी सेलिंग, गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर दुसरं पण ट्रेडिंग सेशन, गॅप डाऊन ओपनिंग, सेलिंग कंटिन्यू. पण नंतरचे हे 3 ट्रेडिंग सेशन आपण जर बघितले, इथे पण सेलिंग झाली, असं नाही की झाली, इथे पण सेलिंग झाली, पण इथे थोडा पॉज घेताना दिसतोय आपल्याला स्टॉक. तुम्ही जर कॅन्डलस्टिकचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला दिसेल इथं बघा, हा एक झोन बघा तुम्हाला दिसेल की स्टॉकने इथे पॉज घेतलेला दिसतोय आपल्याला, इथे थांबलेला आहे स्टॉक. मग या ठिकाणी जर पुन्हा स्टॉकने सपोर्ट घेतला तर एक पुन्हा चांगला रिव्हर्सल आपल्याला इथे मिळू पण शकतो. मग तुम्ही जेव्हा स्टॉकला बॉटमला बाय करत असतात तुमचे रिटर्न चांगले बनतात. जेव्हा स्टॉक रिव्हर्सल देत असतो त्या ठिकाणी रिटर्न चांगले बनत असतात. मग कोणाला जर लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करायची असेल, आता काही जण स्विंग ट्रेडिंग पण करतील. काही जणांना वाटतंय मला लॉंग टर्मसाठी बाय करायचं आहे, कंपनी चांगली आहे, मला होल्ड करायची आहे, तर ही आपल्यासाठी चांगली लेवल की जिथे आपण स्टॉकमध्ये ॲक्युम्युलेशन करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं ना की 100 क्वांटिटी बाय करायच्या, 20-30 करणार, पूर्ण क्वांटिटी नाही करणार बाय. काहींना वाटतं की ह्या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड माझा फेवरमध्ये येतोय, मी एक छोटासा स्टॉप लॉस लावून इथे या स्टॉकमध्ये लॉंग जाऊ शकतो, म्हणजे इथे बाय करू शकतो. जर स्टॉकमध्ये रिव्हर्सल झाला तर तुम्हाला ताबडतोब 5 ते 6% रिटर्न देऊन जाणार. रिस्क मी थोडी घेणार, रिटर्न मला जास्त मिळतील. मग काही जण इथे स्विंग ट्रेडिंग पण करत असतात याच्यामध्ये. ही लेवल चांगली आहे की जिथे आपण स्टॉकला ॲक्युम्युलेट करू शकतो, काही क्वांटिटी आपण बाय करू शकतो. आणि स्टॉकमध्ये मी तुम्हाला इथे एकदा पण सांगितलेलं होतं की हा स्टॉक जो होता ना ह्या झोनमध्ये खूप दिवस थांबलेला होता. हा एक झोन बघा इथे तुम्हाला दिसतंय, या झोनमध्ये थांबलेला होता. ही जी लेवल दिसते तुम्हाला, हा एक सपोर्ट होता पहिला 1528चा सपोर्ट. याच्या खाली स्टॉक गेलेला होता, रिव्हर्सल दिला, पण आत्ता जे क्वार्टरली रिझल्ट आले त्याच्यामध्ये काय झालं, स्टॉक गॅप डाऊन ओपन झाला आणि कंटिन्युअसली त्यामध्ये सेलिंग येत गेली. असं नाही की इथून तो खाली जाणार नाही, जाऊ शकतो. जर स्टॉकने 1460च्या सपोर्टला ब्रेक केलं
स्टॉकने जर 1460च्या सपोर्टला ब्रेक केलं तर याच्यामध्ये अजून सेलिंग पण येऊ शकते. ठीक आहे, सेलिंग वाढू पण शकते, स्टॉक निगेटिव्ह पण होऊ शकतो. आपण आपल्या प्लॅननुसार त्या ठिकाणी क्वांटिटी बाय करायची आहे. 1460चा जर सपोर्ट ब्रेक झाला तर नंतरचा एक चांगला सपोर्ट आहे पुन्हा 1365च्या आसपास. 1365 हा पण एक सपोर्ट आहे. इथपर्यंत पण स्टॉक मग जाऊ शकतो. मग ही तुमच्यासाठी संधी. मग तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे की मी या ठिकाणी जर आता स्टॉकला बाय करतोय, करंट मार्केट प्राईजला मी स्टॉकला बाय करतोय, 1480ला मी बाय करतोय, तर मी माझ्या क्वांटिटी ज्या असणार बाकीच्या कुठे ॲड करणार? 1365 वरती. असं नाही की एखाद दिवशी मला स्टॉक 1% खाली दिसला आणि मी ताबडतोब स्टॉकला बाय केलं, चुकीचं ठरेल. तुम्ही जो स्टॉक बाय करता त्यावरती तुम्ही ठाम राहायला पाहिजे. स्विंग ट्रेडिंग करताय, मी 1480ला स्टॉकला बाय करतोय, 1450 माझा स्टॉप लॉस आहे. जर 1450चा स्टॉप लॉस माझा हिट झाला, मी बाहेर पडेल त्याच्यातून. असं नाही की मी थांबत राहणार. तो स्टॉक किती खाली जाईल कोणाला माहीत का नाही. त्यामुळे एक प्लॅन करत चला, एक नियोजन करत चला, नंतर स्टॉकमध्ये बाईंग सेलिंग करत चला. अभ्यासाशिवाय नसतं हे. आणि हा पण सपोर्ट जर ब्रेक झाला तर मग 1295चा एक सपोर्ट आहे. ही जी लेवल दिसते मी ते ड्रॉ केलेली बघा. म्हणजे आपल्यासाठी आता सपोर्ट जो आहे पहिला 1460 हा एक सपोर्ट, दुसरा सपोर्ट जो असेल 1365 आणि तिसरा सपोर्ट जो असेल या बँकेमध्ये, या कंपनीमध्ये 1295चा. हे महत्त्वाचे सपोर्ट या ठिकाणी असणार आहे. रिव्हर्सल जर झाला तर स्टॉक बऱ्यापैकी वरती पण जाऊ शकतो आणि तुम्हाला चांगली रिटर्न पण देऊ शकतो. आता टॉपपासून याचं करेक्शन बघा तुम्ही. आपल्याला हा डिस्काउंटमध्ये मिळतो आहे, कंपनी चांगली आहे. आणि मी इथे तुम्हाला मागे पण हा चार्ट शेअर केलेला होता की HDFC बँकेमध्ये हा एक सेलिंग झोन आहे, हा एक सप्लाय झोन आहे HDFC बँकेमध्ये. चार्ट अगोदर शेअर केलेला आहे तुम्हाला. चार्ट ड्रॉईंग पण तसंच आहे, काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. इथे टॉपलस मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉक इथे सप्लाय झोनमध्ये आलेला आहे आणि इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे. ही मी बोललेलो पण होतो, आपण लाईव्हमध्ये पण याची चर्चा करत असतो. समजलं? इथे या ठिकाणी सप्लाय झोनमध्येच होता, तिथूनच खाली आला तो निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत. आता इथे चांगल्या प्रकारचा सपोर्ट पण घेतलेला होता स्टॉकने, पण रिझल्ट नाहीतर स्टॉकमध्ये इथून पण रिव्हर्सल झालेला असता. ठीक आहे, पण रिझल्टमुळे स्टॉक गॅप डाऊन ओपन झाला आणि त्याच्यामध्ये सेलिंग चालू झाली. सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. तुम्ही प्रत्येक वेळेला बरोबर जाल असं पण नाही. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही चुकू शकतात. तुम्हीच काय, प्रत्येकजण चुकू शकतो. किती फायटर व्यक्ती असू द्या, ती 100% चुकणारच. काही वेळेला बरोबर ठरेल तर काही वेळेला ती चुकू पण शकते. त्यामुळे ही जी लेवल असेल 1460ची, ही आपल्यासाठी चांगली संधी असेल की जिथे आपण काही क्वांटिटी HDFC बँकेच्या ॲड करू शकतो. ठीक आहे, इथून जर रिव्हर्सलला येणारा हर्डल जो असेल 1530चा, 1530 हा स्टॉकसाठी काय असेल, एक रेजिस्टन्स असेल. इथपर्यंत टार्गेट तर आपल्याला ताबडतोब मिळू शकतं. रिव्हर्सल जर झाला या ठिकाणावरून तर आपल्याला जवळजवळ 50 रुपयांचं प्रॉफिट ताबडतोब मिळू शकतं. तुम्हाला करेक्शन दाखवतो मी, टॉपपासून किती टक्क्यांचं करेक्शन झालेलं आहे तुम्हाला दाखवतो, म्हणजे समजेल तुम्हाला. ही तुम्ही कॅल्क्युलेशन प्रत्येकजण करत झाला. आत्ता जो टॉप बनवला तिथून तर आत्तापर्यंत, आजच्या दिवसापर्यंत बघू आपण, जो क्लोज झालेला आहे 14% करेक्शन आहे. म्हणजे तुम्हाला 14% डिस्काउंटमध्ये हा स्टॉक मिळतो आहे. जो आत्ताचा स्विंग एक बनवला होता स्टॉकने, तेव्हापासून तर आत्तापर्यंत 14% करेक्शन याच्यामध्ये झालेलं आहे. ह्या ठिकाणी मग तुमचा रिस्क आणि रिवॉर्ड फेवरमध्ये असतो. टॉपला जर स्टॉक पगार करायला लागले तुम्ही आणि त्याच ठिकाणी जर त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आली तर त्या ठिकाणी ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त असतात. जवळजवळ प्रत्येकजण त्या ठिकाणी ट्रॅप होतो. तो म्हणतो स्टॉक मोमेंटममध्ये मी इथं काय करतो, त्याला पकडतो. तुम्ही पकडलं, तिथं प्रॉफिट बुकिंग चालू होते, स्टॉक खाली येत असतो, तुम्हाला लॉस दिसतो. पण जेव्हा तुम्ही बॉटमला स्टॉकला बाय करत असतात आणि तिथून जर स्टॉक रिव्हर्स झाला सपोर्ट घेऊन, तर मग तुमचं प्रॉफिट लवकर बनतं, ताबडतोब प्रॉफिट दिसत असतं. या गोष्टींचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः पण करायचं असतं. आता हे ॲनालिसिस करण्याचं कारण काय की काही जण लॉंग टर्मसाठी पोर्टफोलिओ बनवत असतात. बरोबर आहे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी असू शकते. कमीत कमी व्हिडिओ बघून ते प्लॅन तर करू शकतात, त्यावरती अभ्यास करू शकतात की मी खरंच या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे का. मी सांगत नाही कोणाला की तुम्ही ते स्टॉक बाय करा, सेल करा, नाही. आणि सांगणार पण नाही की तुम्ही ह्या लेवलला कराच, बाय कराच. मी म्हणेल की 1460ला HDFC बँक तुम्ही बाय करा. येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला स्टॉक 1460ला मिळाला तर त्याला बाय करा, हे कधी सांगणार नाही. मी लेवल फक्त तुमच्यासोबत शेअर करत असतो. समजलं? त्याच्यावरती अभ्यास तुम्ही करायचा. त्या कंपनीचे फंडामेंटल पण तुम्ही बघायचे, कंपनी चांगली आहे का ते पण बघायचं असतं, चांगल्या लेवलवरती आहे का ते पण बघायचं असतं. नंतर डिसिजन घ्यायचं तुम्ही.
असे डायरेक्ट व्हिडिओ माझेच काय कोणाचेही व्हिडिओ बघून ताबडतोब कोणत्याही स्टॉकला तुम्ही बाय किंवा सेल करायचं नसतं. ठीक आहे, स्वतः पण अभ्यास करत चला. हा 1700चा झोन मी अगोदरच तुम्हाला म्हटलं होतं की हा जो झोन असणार आहे 1720 ते 1700 हा एक सप्लाय झोन आहे. प्रत्येक वेळेला स्टॉक तिथून खाली येत असतो. आला आहे, चांगला डिस्काउंटमध्ये मिळतो आहे. आता बहुतेक जण संधीचं सोनं करत असतात. एक म्हटलं जात असताना की संधीचे सोने करणे. आता बहुतेक जण या ठिकाणी करत जाते संधीचे सोने. ठीक आहे, जसं डीपमध्ये मिळाला स्टॉक ते बाय करत जातील. ठीक आहे, आणि कंपनी चांगली आहे त्यामुळे पैसा तर डुबणार नाही. थोडा दिवस असं होऊ शकतं की स्टॉक कन्सल्टेशनमध्ये पण जाऊ शकतो. जसं इथं बॉटमला गेलेला होता इथे 10-15 दिवस, पण जसा रिव्हर्सल दिला कंटिन्युअसली वरती गेला होता तो. तशाच प्रकारे इथं ॲक्युमुलेशन पण होऊ शकतं त्याचं. कन्सल्टेशनमध्ये जाऊ शकतो, इथून रिव्हर्सल पण देऊ शकतो. दिला ब्रेकडाऊन तर मग तुम्हाला इथे सपोर्ट सांगितलंच मी 1365 ही लेवल असेल स्टॉकमध्ये 1365ची. तर ह्या HDFC बँकेत तुम्हाला लेवल समजलेले असतील. इथून सेलिंग तर कंटिन्यू आहे, पण एक स्टॉक इथे थांबताना दिसतोय सपोर्ट लेवलच्या आसपास. मग आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण इथे काम केलं पाहिजे. कमी क्वांटिटी बाय करायच्या, जेणेकरून स्टॉक इथून स्लिप जरी झाला तर नुकसान आपल्याला कमी दिसेल. पण बहुतेक जण एकाच वेळेला मोठा पैसा लावतात, ती चुकी कधीही करायची नसते. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही पण याच्यावरती अभ्यास करा. अभ्यास करूनच या ठिकाणी निर्णय घ्यायचा असतो स्टॉकचा बाय सेलचा. आणि कोणाला लाँग टर्मसाठी गुंतवणूक करायची असेल, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हरकत नाही. या ठिकाणी लेवल चांगले, इथे पण आपण काही क्वांटिटी बाय करू शकतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला पण नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.